हिंगोली पोलिसांना डीपीडीसी मधून नवनवीन 13 नवीन वाहने मिळाले। हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे तसेच अतिसंवेदनशील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, रात्रीच्या गस्त तसेच महिलांच्या मदतीसाठी पोलीस तात्काळ येण्यास या नवीन वाहनांचा उपयोग होणार आहे। यामुळे गुन्हेगारी तसेच सर्वसामान्य नागरिक महिलांना सुरक्षेसाठी या सर्व वाहनांच्या माध्यमातून हिंगोली पोलीस तात्काळ मदतीसाठी तयार असणार आहेत, अशी माहिती हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे। मागच्या डीपीडीसी मध्ये 13 वाहनांची मागणी आम्ही केलेली होती आणि 13 वाहन मंजूर झाले होते। 5 बोलेरो आणि 8 स्कॉर्पिओ प्राप्त झालेले आहेत। त्यांचं आज वितरण करण्यात आलेलं आहे आणि डीपीडीसीच्या माध्यमातून अधिक बरंचसं साहित्य, चौक्या, नाकाबंदी साहित्य, कम्प्युटर्स, प्रिंटर्स हे पण आलेले आहे आणि यांचं डिस्ट्रीब्युशन आम्ही आता करत आहोत। या गाड्या रात्रीच्या गस्त गाड्या आता पोलीस स्टेशन इंचार्ज यांच्याकडे जनतेला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी, चांगल्या पद्धतीने त्यांना फास्ट पोहोचता यावं आणि रिस्पॉन्स टाइम त्यांचा चांगला असावा, अधिकारी अंमलदार यांचाही एम्पॉवरमेंट व्हावं, यासाठी या वाहनांची आपण ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे जास्त आहेत, ज्या पोलीस स्टेशनचे वाहनं थोडे कंडम झालेले आहेत त्यांना प्रायोरिटी दिलेले आहेत आणि इतर जी वाहनं उपलब्ध आहेत पोलीस स्टेशनचे गुन्हे त्यांचा एरिया बघून त्यांना देण्यात येत आहेत।